तिसऱ्या मजल्यावर तेही इतका मोठा उंदीर. असे उंदीर जनरली गावाकडे असतात. त्याने बाजूला असलेली धुणं वाळत घालायची काठी घेतली आणि तो उंदराला हाकलू लागला. उंदीर किचनमधून हॉलच्या बाजूला गेला. हॉलचं मुख्य दार उघडून याला बाहेर घालवून द्यावं अशा विचारात अनिल काठी वाजवत हॉलमध्ये आला. पण आता तो उंदीर हॉलमध्ये कुठेच नव्हता. अनिल आता दबकत बेडरूमच्या दिशेला जाणाऱ्या बारीक वाटेवर आला. पण बेडरूमचं दार तर त्याने स्वतः बंद केलेलं, त्यामुळे तो आत जाण्याचा प्रश्न नव्हता. बाकी बाथरूम आणि वॉशरूमचं दारही बंदच होतं. त्याने लाईट्स ऑन करत सगळीकडे बघितलं. पुढचा अर्धा तास त्याने बेडरूम सकट सगळं घर पालथं घातलं, पण तो उंदीर कुठेच त्याला दिसला नाही. शेवटी त्याने तो नाद सोडला. चहा घ्यायचा मूडही आता राहिला नाही. तो परत बेडरूममध्ये येऊन आडवा पडला. बघता बघता त्याचा डोळा लागला. ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज कानावर पडत होता. लोकांचा घोळका खाली जमा होता. त्यांच्यात उलटसुलट चर्चा सुरू होत्या, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा आवाजही कानावर पडत होता. अनिलला जाग आली. डोळे चोळत तो उठला. बेडरूमचं दार उघडच होतं. बाजूला अलका नव्हती. अचानक एक खाकी वर्दीवाला माणूस त्याला हॉलमध्ये दिसला. हातात हँड ग्लोव्ज, तोंडाला मास्क होतं. अनिलची झोपच उडाली. अलका, ए अलका, त्याने बेडरूममधून आवाज दिला आणि तो तसाच आवाज देत देत आता बेडरूममधून बाहेर येऊ लागला. पण का कुणास ठाऊक त्याच्या चालण्याचा वेग खूपच कमी झाल्यासारखा वाटत होता. तो हॉलपर्यंत येत असताना आता त्याला हॉलमध्ये फिरणारे आणखी 3 पोलीस दिसले. नक्की झालं काय आहे आणि मला जाग कशी नाही आली? तो म्हणाला, अलका, ए अलका, कुठेस तू? अनिल आता चांगलंच टेन्शनमध्ये आला आणि त्याचा आवाजही वाढला. तो हॉलमध्ये आला. ओ हॅलो, हे काय चाललंय माझ्या घरात आणि तुम्ही असे कसे घुसलात? अनिल त्या पोलिसांशी बोलत होता, पण आश्चर्य म्हणजे त्याच्याकडे कोणी बघत नव्हतं ना कोणी त्याच्याकडे लक्ष देत होतं. साहेब, व्हिक्टीमने इथून धावत जात बाल्कनीतून खाली उडी मारली असणार, एक पोलीस दुसऱ्याला म्हणाला. हो, म्हणजे ही सुसाईडची केस आहे, कारण फ्लॅटचं दार आतून बंद होतं, म्हणजे कोणी बळजबरीने आत शिरलेलं नाही आणि आतमध्ये सुद्धा झटपट किंवा तत्सम घटनेचा कोणताही पुरावा नाही, दुसरा पोलीस म्हणाला. पण सर, त्या महिलेचं काय? आता तिसरा पोलीस बोलू लागला. हे सगळं ऐकून अनिलचा बीपी आता अधिकच हाय होऊ लागला. त्याने वळून बाल्कनीमध्ये पाहिलं. बाल्कनीचं दार उघडं होतं आणि बाजूला ठेवलेली कुंडी आडवी होऊन फुटलेली होती. अलका कुठेच नव्हती. अनिलला काय करावं ते कळत नव्हतं. अनिल जोरात ओरडला, पण आजूबाजूला असलेल्या पोलिसांना तो दिसतच नव्हता, ना की त्याचा आवाज ऐकू येत होता. ॲम्ब्युलन्सचा आवाज अजूनही येत होता. तो आता किचनच्या बाजूला आला, पण कुणास ठाऊक का तो खूप प्रयत्न करतही वेगाने चालू शकत नव्हता. त्याची पावलं एका वेळी 2 इंचाच्या पल्ल्यापलीकडे पडतच नव्हती. तो आता कसा तरी किचनच्या दाराशी आला आणि त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. पूर्ण किचनची फरशी रक्ताने लाल झालेली. किचनच्या मधोमध एक छताला एका स्त्रीचं प्रेत लटकलेलं होतं. तिचं शरीर पांढरं पडलेलं होतं आणि तिच्या दोन्ही हाताच्या दोन्ही नसा कापलेल्या दिसत होत्या. त्यातूनच तिच्या शरीरातील बहुतेक सगळं रक्त वाहून किचनभर पसरलेलं असावं. ते प्रेत पाठमोरं लटकलेलं होतं. अनिलच्या पोटात गोळा आला. आवाज खपाटीला गेला. हातपाय थरथरू लागले. हृदयाची स्पंदन भयानक रीतीने वर खाली होऊ लागली. लटकणारं ते प्रेत आता झुलत झुलत फिरलं आणि अनिलच्या तोंडून एक आर्त किंकाळी फुटली. अनिल, बघा ना हे काय घडलं. अलकाचं ते खोलीच्या मध्यात लटकलेलं प्रेत तोंडाची हालचाल करत होतं. डोळे उघडे स्थिर होते. चेहऱ्यावर असे हावभाव होते जणू मरायच्या आधी कधीतरी भयंकर असं दृश्य तिने पाहिलं असावं. अचानक त्याच्या पायावरून काहीतरी गेलं. त्याने खाली बघितलं. तोच उंदीर आता त्या खोलीच्या मध्यभागी स्थिर होऊन उभा राहिला. त्याचे डोळे अनिलकडे होते आणि कसलीच हालचाल तो करत नव्हता. अनिलला काय करावं ते कळत नव्हतं. हे सत्य असूच शकत नाही. हे एक अतिशय किळसवाणं स्वप्न आहे. हो, हे स्वप्न आहे. हे स्वप्नच आहे. अनिल एकटाच शून्यात नजर लावून बोलत होता. हो, हे स्वप्न आहे.
अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि तो दचकला. अनिल, अहो काय बडबडताय हे? मागे अलका उभी होती. अनिलचं डोकं भानावर आलं आणि त्याने आजूबाजूला बघितलं आणि त्याला जबरदस्त धक्का बसला. आजूबाजूला अलका सोडली तर काहीच नव्हतं. ना कोणता पोलीस, ना तो उंदीर, ना फरशीवर कोणतं रक्त. अगदी सगळं काही नॉर्मल होतं. तो मात्र किचनमध्ये. पण ॲम्ब्युलन्सचा आवाज मात्र अगदी तसाच होता. तो घामाने ओला चिंब झाला आणि चालत तिच्या बाजूने हॉलमध्ये आला. हॉलमध्ये कोणीही नव्हतं. तो तसंच बाल्कनीमध्ये गेला. बाल्कनीमधली ती कुंडीही अगदी सुखरूप होती. त्याने बाल्कनीमधून खाली पाहिलं. समोरच्या बिल्डिंगमधून एका वृद्ध पेशंटला स्ट्रेचरवर घेऊन काही जण ॲम्ब्युलन्समध्ये शिरत होते. ॲम्ब्युलन्स तिथून तोच सायरन वाजवत निघून गेली. अनिलचं बीपी हळूहळू नॉर्मल होऊ लागलं. त्याने घड्याळात वेळ बघितली. 3:40 झालेली होती. त्याला अगदी पक्क आठवत होतं की तो मगाशी बेडरूममध्ये झोपायला आला तेव्हा 3:20 झाली होती. केवळ आणि केवळ 20 मिनिटात त्याला हा जो काही भयानक प्रकार दिसलेला तो नक्की काय होतं? जागेपणी दिसलेलं भविष्य तर नव्हतं. अनिल, अहो काय झालंय? असे काय करत आहात? अलका त्याच्या मागे बाल्कनीपर्यंत आली. अनिल तिला काही सांगूच शकला नाही, पण आता त्याला समजलं होतं. अलका काल रात्री जे काही बडबडत बेशुद्ध पडली होती ते नक्की काय होतं. त्याने पहिलं तर स्वतःला सावरलं. तो अलकाला काहीच न सांगता सरळ किचनमध्ये आला आणि त्याने ग्लासभर पाणी प्यायला आणि थेट तो आता बेडरूममध्ये आला. त्याने फोन हातात घेतला आणि त्या एजंटचा नंबर शोधू लागला. त्या एजंटचा नंबर त्याने डायल केला. फोन आउट ऑफ सर्व्हिस दाखवत होता. काय करताय? अलका त्याच्या मागे मागे बेडरूममध्ये आली. अलका, मला वाटतं आपण हा फ्लॅट सोडावा. मी आता काही वेळापूर्वी जे अनुभवलं ते मी तुला सांगूही शकत नाही, अनिल म्हणाला. अलका चमकून त्याच्याकडे नुसती पाहत राहिली. अहो अनिल, पण अचानक काय झालं? अलकाने विचारलं. ते मी एक्सप्लेन नाही करू शकत तुला. आपण इथून आधी निघू, मगच मी तुला काहीतरी सांगू शकेन. आता काहीही बोलायला नको. पुन्हा त्या एजंटला कॉल ट्राय करू लागला, पण त्याचे दोन्ही नंबर आउट ऑफ सर्व्हिस येत होते. त्याच्याकडे 20,000 डिपॉझिट होतं. या महिन्याचं भाडं त्यातून वजा कर आणि मला उरलेलं डिपॉझिट परत कर, असं अनिल त्याला बोलणार होता. पण आता तो एजंट परागंदा होता. मग काय करायचं? अनिलने वॉलेट चेक केलं. त्यात 3,000 होते. अलका, हे बघ, जेमतेम 4:15 झालेत. आपण एखादी रूम घेऊन लॉजमध्ये राहू. उद्या दिवसभरात एजंटचा काही संपर्क झाला तर ठीक, नाहीतर मग परवापासून मी नवीन जागा शोधायला सुरू करतो. जर मिळाली तर लगेच शिफ्ट करू इथून. आज काहीच नको करायला. बरं चालेल, जसं तुम्ही म्हणाल. एक काम करशील? आपल्यासाठी 1 कप चहा कर, ब्लॅक टी, कारण दूध नासलेलं आहे. अनिल म्हणाला. हो करते, असं म्हणत अलका किचनमध्ये आली. तिने चहा तापत ठेवला. नेमकं काय झालंय? अनिल असं का वागत आहेत? एकदम घर बदलायचा विषय त्यांनी का केला? त्यांना नक्कीच इथं काहीतरी जाणवलं आहे, जे की मलाही जाणवलंच होतं. मगाशी ते एकटेच बडबडत इथं उभे होते. मला तेव्हा जाणवलं होतं. अलका स्वतःशीच बोलत होती, पण त्याच वेळी कोणीतरी होतं जे अगदी तिच्या मागे 2 इंच अंतरावर उभं होतं. याची तिला कल्पना देखील नव्हती. एक अगदी तिच्याच उंचीची, तिच्याच शरीरयष्टीची गर्भवती स्त्री, अंगावर एक फिकट तांबडी साडी नेसलेली, डोक्यावर पूर्ण पदर होता. चेहरा अगदी नाकापर्यंत त्या पदराने झाकलेला होता. अलकाच्या अगदी बारीक बारीक हालचाली ती पाहत होती आणि त्याच हालचाली ती देखील करत होती. अलकाच्या पायाची बोटं, हाताची बोटं जशी हालत होती, अगदी ती स्त्री देखील तसंच करत होती. अलका जे वाक्य स्वतःशी बोलत होती त्या स्त्रीच्या ओठांच्या हालचाली अगदी तशाच घडत होत्या. फक्त तिच्या तोंडून आवाज मात्र निघत नव्हता. का कुणास ठाऊक अलकाला हे जाणवलं की तिच्या अगदी मागे कोणीतरी उभं आहे. तिने झटकन मागे वळून बघितलं, पण मागे कोणीच नव्हतं. चहा उकळला आणि ती भानावर आली. तिने गॅस बंद केला आणि 2 कपमध्ये ती चहा घेऊन बेडरूममध्ये आली. अनिलने चहाचा कप उचलला. हे बघ, इथून काही अंतरावर एक लॉजिंग आहे, तिथं रूम बुक केली आहे मी.
आवश्यक सामान सोबत घे आणि आपण लगेच निघू. अनिलने चहा घेत घेत म्हटलं. अलकाही काही क्षण बसली. तिनेही चहा घेतला, पण तिने काहीही विचारलं नाही. चहा घेऊन झाल्यावर तिने पटकन बॅग भरायला घेतली. कपडे, औषध, मोबाईल, चार्जर, हेडफोन अशा आवश्यक वस्तू घेऊन तिने अंगावर साडी चढवली. अनिलनेही पटापट त्याचं आवश्यक सामान भरलं आणि ते दोघेही आता बेडरूम बंद करून तिथून बाहेरच्या खोलीत आले. किचनच्या खिडक्या बंद करायला म्हणून अनिल किचनमध्ये आला आणि का कुणास ठाऊक त्याला कोणीतरी ओझरतं दिसलं. एखादा पुरुष त्याच्यात शरीरयष्टीचा, जो अगदी काही क्षणापूर्वी किचनमध्ये वावरत होता आणि अनिलच्या येण्याच्या जस्ट काही नॅनो सेकंद आधी तो किचनच्या कोपऱ्याशी धावला असावा. असंच काहीसं घडलं होतं. पण त्याची ओझरती सावली अनिलला दिसली होती आणि आता मात्र अनिलला तिथं एक क्षणही थांबवत नव्हतं. त्याने किचनमध्ये येत ओट्याला लागून असलेली उघडी खिडकी बंद केली आणि अचानक त्याच्या पायावरून काहीतरी सरसर करत गेलं. त्याने चमकून खाली बघितलं. तोच उंदीर आता त्याच्या पायावरून सरसर करत कोपऱ्यात भांड्याच्या मागे दिसेनासा झाला. अनिल जाम घाबरला. गॅसचं बटन बंद करून आता तो किचनमधून बाहेर आला. अलका हॉलमध्येच होती. दोघेही मुख्यद्वारापर्यंत येऊन पोहोचले आणि अचानक बेडरूममध्ये काहीतरी पडून फुटल्याचा आवाज आला. अलका मागे वळून बघणारच होती. मागे वळून बघू नकोस, सरळ चालत राहा, अनिल म्हणाला. दोघेही फ्लॅटच्या बाहेर निघू लागले. पण का कुणास ठाऊक अनिलला आता त्याची पावलं खूप जास्त जड झाल्यासारखी वाटू लागली होती. अलका दारातून बाहेर अगदी सहज निघून गेली. अनिल मात्र दारापासून 4 पावलांच्या अंतरावर होता आणि ती 4 पावलं टाकताना देखील त्याची अशी दमछाक होऊ लागली, जणू कोणीतरी त्याचा पाय धरून ठेवते आणि त्याला पुढे जाऊच देत नाहीये. कसा बसा तो दारातून बाहेर आला आणि अचानक त्याला ठसका लागला. तो जोरजोरात खोकू लागला. खोकता खोकता त्याने दार बंद करत कुलूप लावलं. अनिल, तुम्ही ठीक आहात ना? अलकाला आता चिंता सतावू लागली. तिने पाण्याची बाटली त्याला दिली. त्याने 2 घोट पाणी प्यायला आणि त्याचा ठसका थांबला. 4 पावलं चालत ते दोघेही लिफ्टपर्यंत आले आणि अनिलच्या कानावर फ्लॅटच्या आतून कोणीतरी ठसका लागून खोकत असल्याचा मंद असा आवाज ऐकू आला. अलकाला तो आवाज ऐकू आलाच नव्हता. लिफ्टमध्ये शिरत आता ते खाली आले. मनावर एक खूप मोठं ओझं होतं, जे अचानक हलकं झाल्यासारखं वाटलं. ते बिल्डिंगच्या बाहेर आले. रिक्षा पकडून आता ते लॉज समोर उतरले. लॉजचं बुकिंग केलेलं होतं. चेक इन करून त्यांनी रूम घेतली आणि आता अचानक खूप सुरक्षित वाटत होतं. अनिल आणि अलका दोघेही फ्रेश झाले. अनिल, आता तर आपण इथे आलोय. आता तरी सांगा नक्की काय घडलं तिथे, कारण मलाही तिथं काही विचित्र गोष्टी जाणवल्या, अलका म्हणाली. नक्की नाही सांगता येणार मला. दुपारी मला इतकं किळसवानं स्वप्न पडलं की मी ते तुला सांगूही इच्छित नाही. ते झोपेत पडलेलं स्वप्न नव्हतंच. ते जागेपणी उघड्या डोळ्यांनी दिसलेलं स्वप्न होतं. दुपारी मी चहा करायला किचनमध्ये गेलो. दूध नासलेलं. ब्लॅक टी करायला पातेलं गॅसवर ठेवलं आणि अचानक कुठून कोण जाणे एक उंदीर ओट्यावर आला आणि त्याने ते पातेलं पाडलं. तो उंदीर विचित्रच होता. मला काही गोष्टी तेव्हा जाणवल्या नाहीत, त्या आता मला हळूहळू जाणवत आहेत. जनरली एखादा उंदीर माणसाला बघून पळतो, पण हा उंदीर पळत पुढे जाऊन मध्येच थांबून मागे वळून बघायचा. पहिल्या रात्री तुला आठवत असेल, मध्यरात्री मी बाहेरच्या खोलीत एकटाच होतो आणि तू अचानक आलीस. तेव्हा मला माझ्यासारखं कोणीतरी अलका अलका अशी हाक मारत असल्याचं स्पष्ट ऐकू आलेलं. पण तेव्हा तो एखादा भास असेल असं मला वाटलं. पण खरं तर काल रात्री तुझं ते बेशुद्ध पडणं, तेव्हापासून मला जरा जास्तच चिंता वाटू लागली होती. बट नको, आता जाऊ दे. विचार करून अजून मनावर कसलं दडपण नकोय. त्यात तू अशा अवस्थेत जास्त विचार करून घाबरशील. आपल्या होणाऱ्या बाळासाठी ते योग्य नाही. अनिलचं बोलणं संपलं. दोघांनाही भूक लागलेली. दोघांनी त्याच लॉजच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. अनिल जास्त बोलत नव्हता. एका मोठ्या संकटातून बाहेर आल्यावर काही माणसे भरभरून बोलत सुटतात, तर काही माणसे अगदीच शांत होतात. अलकानेही जास्त विचार केला नाही. जेवण करून ते पुन्हा एकदा रूममध्ये आले. गेले 2 दिवस झोप नीट झालीच नव्हती.
काल रात्री किंवा परवा रात्री झोपेत भयंकर असे व्यत्यय आले होते. आता आज झोप शांत लागणार होती. अनिल अजूनही शांत होता. अलकानेही त्याला उगाच जास्त काही विचारलं नाही. 9ला दोघेही लाईट बंद करून झोपले. आज अगदी निर्धास्त असे दोघेही झोपले. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अलकाला आज एकही वाईट स्वप्न पडलं नाही. मध्यरात्री तिला तहान लागली आणि ती डोळे चोळत उठली. ती डाव्या कुशीवर झोपलेली आणि डाव्या बाजूला टेबलवर पाण्याचा जग ठेवलेला. तिने पाणी प्यायला आणि वळून बाजूला बघितलं. अनिल बेडवर नव्हता. त्याचा मोबाईल बाजूच्या टेबलवर तसाच होता. वॉलेटही तसंच होतं. इतकंच नव्हे तर त्याचे बूट देखील दाराशी तसेच होते. ती आता काळजीने उठली. बाथरूम जवळ येत तिने बाथरूमचं दार उघडलं. आतही तो नव्हता. तिच्या काळजात धस झालं. काय करावं तेच कळत नव्हतं. ती खोलीतून बाहेर आली आणि लिफ्टने हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर आली. तिथं असलेला पोरगा खुर्चीत झोपलेला होता. ओ दादा, माझ्या मिस्टरांना पाहिलंत का तुम्ही? अलकाने त्याला विचारलं. तो डोळे चोळत उठला. तुमचे मिस्टर? नाही हो, काही आठवत नाही. मला झोप लागलेली, त्यावेळेत ते इथून गेले असतील तर ठाऊक नाही, तो पोरगा म्हणाला. अलकाला आता काही सुचत नव्हतं. तितक्यात तिची नजर रिसेप्शन काउंटरवर असलेल्या कम्प्युटरच्या मॉनिटरकडे गेली. तिथून तिने रिसेप्शन काउंटरच्या आजूबाजूला बघितलं आणि तिला सीसीटीव्ही कॅमेराज दिसले. हे सीसीटीव्ही चालू आहेत ना? यात तुम्हाला दिसेल ना ते इथनं गेले असतील. प्लीज बघा ना. अलकाने त्या मुलाला विनंती केली. मॅडम, तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका, मी लगेच बघून तुम्हाला सांगतो. त्या मुलाने आता मॉनिटरवरती सीसीटीव्ही फुटेज रिवाइंड करायला सुरुवात केली. अलकाही त्या मॉनिटरकडे बघत होती आणि अचानक कम्प्युटर स्क्रीनवर तिला अनिल दिसला. त्याच्या अंगावर तोच टी शर्ट आणि तीच ट्रॅक पॅन्ट होती जी त्याने रात्री झोपताना परिधान केली होती. त्याचं चालणं बदललेलं होतं. तो खूपच सावकाश पावलं टाकत चालला होता. शरीराची कोणती अतिरिक्त हालचाल तो करत नव्हता. रिसेप्शन काउंटर समोरून जाताना त्याने सीसीटीव्ही फुटेजकडे एक नजर टाकून एक विचित्र असं स्मित हास्य केलं होतं. जणू त्याला हे आधीच माहिती होतं की अलका या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याला पाहणार होती. तो स्मित हास्य करत त्याने पुन्हा एकदा मान सरळ वळवली आणि तो संथपणे चालत जाताना दिसला. त्याच्या पायात चप्पल देखील नव्हती. त्याचं ते स्मित हास्य तिच्या काळजाला हादरा देऊन गेलं होतं. तिला खात्री होती की तो नक्की कुठे गेला होता.